तिळाचे लाडू म्हटलं की खाताना कडक लागतात, दात दुखतात. नाहीतर नेहमी आपण बाहेरून घेऊन येतो. बाहेरून आणलेले एकदमच कडक असतात, खाताही येत नाहीत. आज तर मी तुम्हाला कुकरच्या एका शिट्टीमध्ये अगदी मऊसूत असे तिळाचे लाडू बनवून दाखवणार आहे. कोणालाही सहज जमतील, शिवाय ज्यांना दात नाही ना ते सुद्धा आरामात खाऊ शकतील. चला तर करायला घेऊया. खूप साधी सोपी रेसिपी आहे. तिळाचे लाडू बनवण्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे. यानंतर इथे मी 100 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे चांगले चटचट आवाज येईपर्यंत आणि याचा कच्चेपणा जाईपर्यंत, छान सुगंध येईपर्यंत स्लो फ्लेमवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. मस्त असा रंग बदललेला आहे. हे बघा, शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत. आता एका ताटात काढून घेऊया, पूर्णपणे थंड करून घेऊया. याच पॅनमध्ये मी इथे 150 ग्रॅम सफेद तीळ घेतलेले आहेत. हे पॉलिश तीळ आहेत. तुम्हाला जर गावरान तीळ मिळाले तर ते तुम्ही घेऊ शकता. आता हे तीळ सुद्धा या पॅनमध्ये घातलेत. अगदी स्लो फ्लेमवर आपल्याला हे तीळ चांगले चटचट आवाज येईपर्यंत आणि छान फुलेपर्यंत स्लो फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत. एकसारखं असं मिक्स करत राहायचं आहे. हे बघा मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहताय हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन. तीळ हे पहा छान भाजून झालेले आहेत. आता एका ताटामध्ये काढून घेऊया आणि हे सुद्धा पूर्णपणे थंड करून घेऊया. तीळ आणि शेंगदाणे पूर्णपणे थंड करून घ्यायचे. आता तिळाचे लाडू बनवण्यासाठी इथे मी 100 ग्रॅम गूळ घेतलेला आहे चिरून. हे बघा, गूळ चिरूनच घ्यायचा. यानंतर एक डबा घ्यायचा आहे. यामध्ये चिरलेला गूळ घालायचा आणि यामध्ये फक्त 2 चमचे पाणी घालायचं. जास्त पाणी घालायचं नाही. आपण गुळाचा पाक नाही करत आहोत. इथे मी कुकर गॅसवर गरम करायला ठेवला आहे. कुकरमध्ये थोडंसं पाणी घातलं आहे. हा डबा त्यामध्ये ठेवायचा. गूळ मिक्स करून घ्यायचा. यानंतर कुकरला झाकण लावायचं आहे आणि फक्त एक शिट्टी काढून घ्यायची. आपण गुळाचा पाक न करता लाडू बनवतोय. या सोप्या पद्धतीने तुम्ही एकदा हे लाडू करून बघा. तोपर्यंत पुढची तयारी करूया. तुम्ही तीळ पाहू शकता, मस्त फुललेले आहेत आणि संपूर्ण मी हे तीळ थंड करून सुद्धा घेतलेले आहेत. याच तिळामधले 2 मोठे चमचे असे भरून तीळ वेगळे काढून घेऊया. यानंतर शेंगदाणे सुद्धा पाहू शकता, मस्त असे खरपूस भाजलेत, थंड झालेले आहे, सालं निघतायत. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याची सालं काढू शकता, पण मी सालं काढणार नाही. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले तीळ आणि भाजून घेतलेले शेंगदाणे घालायचे आहेत. तुम्ही पाहिजे तर सालं याची काढू शकता, नाही काढली तरी सुद्धा काही हरकत नाही. झाकण लावायचं आहे आणि 2-3 वेळा फिरवून फक्त जाडसर पावडर करून घ्यायची. एकदम बारीक पावडर करायची नाही. 2-3 वेळाच फिरवल्या. हे बघा, मस्त अशी जाडसर पावडर तयार झालेली आहे. एक मिक्सिंग बाउल घेतला आहे. यामध्ये ही पावडर आहे तिळाची आणि शेंगदाण्याची, सगळी काढून घ्यायची. मंडळी, मी तिळाच्या वडीची रेसिपीसुद्धा खूप सोप्या पद्धतीने अपलोड केलेली आहे, तीसुद्धा नक्की पहा. आता 2 चमचे जे तीळ आपण काढून ठेवले होते ते घातले. यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालायची. कुकरची एक शिट्टी झाल्यानंतर गूळ मी हा बघा गुळाचा डब्बा बाहेर काढून घेतला आहे. छान असा वितळलेला आहे. मिक्स करून घेऊया. गूळ आपण पाक करतो आणि त्यानंतर जेव्हा लाडू बनवतो ना तेव्हा हाताला खूप चटके लागतात. बऱ्याच जणांना लाडू वळता येत नाही, खूप गरम असतात आणि गरम गरम लाडू वळले तरच ते वळले जातात. तर या पद्धतीने असं गूळ कुकरमध्ये वितळवून तुम्ही लाडू बनवले नसतील तर एकदा बनवून बघा. आता हे वितळलेलं गूळ आहे सगळं या मिश्रणामध्ये घालायचं आहे. तुम्हाला जर पाकातले लाडू करायला जमत नसतील तर या पद्धतीने करून बघा. कोणीही करू शकतात आणि करायला एकदम सोपे आहे. यानंतर 1 चमचा साजूक तूप घातलाय. सगळं मिक्स करून घ्यायचं. आता गुळाचं पाणी मी यामध्ये घालताना गरम असतानाच घातलेलं आहे. गरम असतानाच यामध्ये घातलेलं आहे. मिश्रण थोडंसं सैलसर झालेलं आहे. बघा, हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटं हे मिश्रण आहे ते असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे ते छान असं सेट होतं. हे बघा, सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं आहे. 5 मिनिटं बाजूला ठेवलं आहे. घट्ट झालं आहे. हे बघा, टेक्स्चर तुम्ही पाहू शकता. चमच्याने एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. पाहू शकता, आधी थोडंसं पातळ होतं, सैलसर होतं. आता हे छान घट्ट झालेलं आहे. व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आहे. हाताला थोडंसं साजूक तूप लावायचं. थोडं थोडं मिश्रण असं हातावर घेऊन छान असे लाडू बनवून घ्यायचे. पहा, मस्त असे हे लाडू वळले जात आहेत.
हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावर देखील तुम्ही हे लाडू बनवू शकता। गुळाचा पाक केल्यानंतर गरम गरम लाडू वाढायचे असतात, नाहीतर ते कडक होतात। पण हे लाडू आहेत ना, अजिबात कडक बनत नाही, एकदम मऊसूत तोंडात टाकताच विरघळणारे लाडू बनतात। एक लाडू बनवून घेतलाय, अजून एक लाडू मी तुम्हाला बनवून दाखवते। हे बघा, किती साधी आणि सोपी पद्धत आहे। तुम्हाला जर पाकाचे लाडू जमत नाही तर या पद्धतीने एकदा हे लाडू करून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा। हे बघा, दुसरा लाडू सुद्धा बनवून घेतलाय। याच पद्धतीने मी सगळे लाडू बनवून घेतलेले आहेत। पहा, मी मीडियम आकारामध्ये बनवलेले आहेत। तुम्हाला यापेक्षा लहान किंवा यापेक्षा मोठे बनवायचे असतील तर तुम्ही बनवू शकता। हे लाडू चांगले 3-4 महिने टिकतात, अजिबात खराब होत नाही। तुम्ही जास्त प्रमाणात सुद्धा बनवू शकता। पहा, दिसायला किती मस्त दिसतोय लाडू। बाहेरून कडक अगदी लाडू घेऊन येण्यापेक्षा या पद्धतीने तुम्ही घरच्या घरीच असे मऊसूत लाडू बनवून बघा। एक लाडू हे बघा, तोडून दाखवते तुम्हाला किती मऊसूत झालाय। ज्यांना दात नाही ना, ते सुद्धा आरामात असे हे लाडू बनवून खाऊ शकता। तर तुम्ही सुद्धा या मकर संक्रांतीला या पद्धतीने असे हे मऊसूत लाडू नक्की बनवून बघा। माझी खात्री आहे रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच वेगळ्या रेसिपीसोबत। धन्यवाद।